नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. मित्रांनो, तुम्हाला जर अपचन, वाढलेलं कोलेस्ट्रॉल, व्हिटॅमिन B12 आणि D3 ची डेफिशियन्सी यांसारखे प्रॉब्लेम्स वारंवार होत असतील, प्रत्येक वेळी ब्लड टेस्ट केल्यावर त्यामध्ये नेहमी कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स वाढलेले असतील, त्याचबरोबर व्हिटॅमिन D आणि B12 ची डेफिशियन्सी जर वारंवार दिसत असेल, तर या सगळ्याचा रूट कॉज हा लिव्हर फंक्शनची गडबड हा असतो. यासाठी आपल्याला एक चांगलं होमिओपॅथिक औषध घेणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे आपले लिव्हर फंक्शन्स इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल. मोस्ट इफेक्टिव्ह 3 होमिओपॅथिक औषधांचं कॉम्बिनेशन आज मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं मेडिसिन आहे कालमेग मदर टिंचर. लिव्हर फंक्शन्स इम्प्रूव्ह करायला मदत करणारं हे औषध आहे. लिव्हर जे टॉक्सिन्स एक्स्ट्रॅक्ट करतं त्याचं प्रमाण हे औषध वाढवतं, ज्यामुळे बॉडी डिटॉक्स होण्यासाठी मदत होते. यामुळे तुमचं वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि विटॅमिन्सचं प्रमाण वाढतं. दुसरं मेडिसिन आहे चेलिडोनियम मदर टिंचर. जर लिव्हरला सूज असेल, इन्फ्लमेशन असेल, फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम असेल, तर चेलिडोनियम हे खूप उत्तम औषध आहे. पोट सारखं खराब होत असेल, कधी कॉन्स्टिपेशन तर कधी लूज मोशन्स असतील, तर चेलिडोनियम हे खूप महत्त्वाचं औषध आहे. आधी कधी तुम्हाला कावीळ होऊन गेली असेल, तुमचं लिव्हर जर स्लगिश असेल, तर हे लिव्हर फंक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठीचं एक उत्तम औषध आहे. या औषधाने सुद्धा कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि विटॅमिन्सची डेफिशियन्सी इम्प्रूव्ह होते. तिसरं मेडिसिन आहे करिका पपया मदर टिंचर. करिका पपया म्हणजे पपई. पपईच्या झाडापासून बनवलेलं हे मदर टिंचर आहे. यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल कमी होतं, प्लेटलेट्स वाढतात, भूक वाढते, पचन सुधारतं. 100 ml च्या एका रिकामी बॉटलमध्ये 30-30 ml च्या या वर सांगितलेल्या 3 औषधांच्या बॉटल्स एकत्र करून छान मिक्स करून घ्यायच्या आहेत. तुमचं कॉम्बिनेशन फॉर इम्प्रूव्हिंग लिव्हर फंक्शन्स तयार आहे. अर्धा कप कोमट पाण्यातनं 20 थेंब हे औषध टाकून तुम्ही ते प्यायचं आहे. रोज सकाळी आणि रात्री 2 वेळेला हे औषध तुम्हाला घ्यायचं आहे. साधारण 2 महिन्यांसाठी तुम्ही हे औषध घ्या. तुमच्या ब्लड टेस्ट 2 महिन्यानंतर रिपीट करा. कोलेस्ट्रॉल, विटॅमिन्स सगळ्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट्समध्ये इम्प्रूव्हमेंट नक्की बघायला मिळेल. तुम्ही ज्या कोणत्या विटॅमिन सप्लिमेंट्स घेत असाल, पण त्याचं ॲब्सॉर्प्शन हे बॉडीमध्ये नीट होत नसेल, वारंवार जर तुम्हाला डेफिशियन्सी त्रास देत असेल, तर हे आता अजिबात होणार नाहीये या औषधाच्या मदतीने.